नमस्कार मंडळी, राम राम. तर आज आलो होतो कोल्हापूरला आणि निघालो होतो. एक बहिणीसाठी सरप्राईज अरेंज केलं होतं. बादशेला घेतलं, मस्तपैकी किक मारली आणि दऱ्याखोऱ्यातून आपल्या कोल्हापूरच्या निसर्गरम्य वातावरणातून आम्ही निघालो होतो एक टी व्ही बघण्यासाठी. आजच्या ब्लॉगचं कारण हेच आहे की बहिणीसाठी आम्ही एक सरप्राईज अरेंज केलं होतं, ज्याच्यामध्ये मला घ्यायचा होता तिच्यासाठी एक टी व्ही. वर्ष झालं तिनं घर बांधून आणि त्या घरात तिचा एक जुना असलेला टी व्ही होता, जो टी व्ही तिला बदलायचा होता. पण एक मला सांगायचं नव्हतं तिला की मी हा टी व्ही तुझ्यासाठी घेतोय. म्हणून मी आणि भाची गपचूप आलो, पोचलो सिटीमध्ये आल्यानंतर मस्तपैकी आम्ही गेलो क्रोमामध्ये. टी व्ही आवडला नाही, असं 3-4 दुकानं फिरलं, आवडलं नाही. मग माघारी गेलो, टी व्ही बुक करून आणि भाचीला आपलं घेऊन गेलो फिरायला. फॅमिली गेल्यानंतर भाचीला म्हणलं मस्तपैकी सनरूफमध्ये बसायचं तिला, तर बस आपल्याच मामाची गाडी काय व्हायचं. मग गेलो ज्योतिबा दर्शन घेतलं, माघारी आलो. सकाळ झाली. सकाळचा हा व्हिडिओ आणि ही बिलेंदर आमची कार्ट आहे, दिवसाची सुरुवात. आणि ही बघून झाली फ्रेश. तर आला टी व्ही आल्यानंतर मस्तपैकी त्याचा सेटअप चालू होता. हे सेटअप चालू असताना सगळी कोंबली होती शेजारच्या खोलीत, चालू होत्या गप्पा. आणि दिदीला आणि दाजीला याची काहीच कल्पना नव्हती की आपल्या घरात काय चालू आहे. घराला ड्रिल मारून गेले, करून गेले, टी व्ही लावून गेले, तरीही झोपलेच होते. ह्याच्यावर मला एक कळलं की बहिणीच्या घरात कोण पण चोरी करून निवांत गेले तरी त्याला घंटा काय कळणार नाही. तर मग अशा तऱ्हेने टी व्ही सेट झाला. सेट करणाऱ्या इन्स्टॉलेशनवाल्या साहेबांनी आपल्या टी व्हीचा सेटअप मारला. बिल आणा म्हणले, भाची आली बिल घेऊन. बिलावरती मस्तपैकी सगळं व्हेरिफिकेशन झालं, टी व्ही सेट केला आणि त्यानंतर आपला वायफाय कनेक्ट करून दिदीला सरप्राईज देण्यासाठी आम्ही झालो तयार. तर तिने केलेल्या कष्टात आम्ही ह्या थोडासा टी व्ही फक्त ॲड केला आणि हाच प्रयत्न होता की तिच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू यावं. पण रिझल्टमध्ये हे परिणाम येतील हे माहीत नव्हतं. तर अशा पद्धतीनं आपला टी व्ही बघू शकताय झालाय सेट. याच्यामध्ये एखादं गाणं आपल्या इन्स्टॉलेशनवाल्या साहेबांनीच लावलाय आणि यानंतर आम्ही गेलो पुढं. चला टिंग डिंग 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 गेलो पुढं गेल्यानंतर घेतलं बोलून, दाजी राहिलं, दाजीला पण घेऊन आलो. आता खरा खेळ बघा त्यांच्या आवाजात. तर असा हा विषय होता. तर बघता बघता कधी हसता बहिणीच्या डोळ्यात अश्रू आले आणि बघता बघता दाजी रडायला लागले. कधी कळलंच नाही आणि मीही थोडंसं इमोशनल झालो होतो. डोळ्यातले अश्रू आवरत मी त्यांना सांभाळलं. आणि हा क्षण मला टिपायचा होता, ना कुठल्या मोठेपणासाठी ना कुणाला दाखवण्यासाठी, मला स्वतःसाठी टिपायचा होता. का तर हे आनंद अश्रू, हे क्षण मला टिपायचे होते आयुष्यभरासाठी, आमची आठवण म्हणून. तर अशा पद्धतीनं सगळं झालं. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीनुसार आपण आपल्या प्रत्येकाने गोष्टीची पूजा झाली, सर्व गोष्टी झाल्या, सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या. शेवटपर्यंत बहिणीला कळालं नाही आणि ज्या क्षणी तिला कळालं तर तुम्ही क्षण बघितलाच होता. धन्यवाद.